नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरडब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. मी होमराज लोणबले. तर विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे भरती 2025 याच्यामध्ये ग्रुप डी पदाच्या 32,438 पदांची भरती निघालेली आहे आणि फॉर्म भरणे पण सुरू झालेला आहे. 23 तारखेपासून फॉर्म भरणे सुरू झालेलं आहे आणि 22 फेब्रुवारी या तारखेपर्यंत शेवटची डेट फॉर्म भरण्याची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरताना काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. झोन मध्ये जागा किती आहेत त्याच्यानुसार फॉर्म भरायचा आहे आणि डॉक्युमेंट्स पण काय काय लागणार आहेत काळजीपूर्वक फॉर्म भरायचे, कारण जर आपण काळजीपूर्वक फॉर्म भरला नाही तर आपला फॉर्म रिजेक्ट पण होऊ शकते. ठीक आहे, तर म्हणून सविस्तर माहिती तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणत्या झोन मध्ये किती जागा आहेत हे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तसेच तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहेत याच्याबद्दल पण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि माहिती समजून घ्या. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. तर बघा, आपण झोन वाईज किती जागा आहेत हे पाहणार आहोत इथं. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात असू द्या, महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे, फॉर्म भरायचा आहे तर झोन वाईज जागा पाहून फॉर्म भरणे खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण जर तुम्ही एखाद्या झोन मध्ये फॉर्म भरले तर त्या झोन मध्ये जेवढ्या जागा असतील तेवढ्याच जागा फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही जर एखाद्या झोन मध्ये फॉर्म भरले, उदाहरणार्थ आपण म्हणलं की मुंबई झोन मध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल, ठीक आहे, मुंबई झोन मध्ये फॉर्म भरला असेल आणि मुंबई झोन मध्ये 4,672 जागा आहेत आणि हा जो कट ऑफ लागत असते याच्यामध्ये हा झोन नुसार लागत असते. म्हणजे तुम्ही जर मुंबई झोनला फॉर्म भरले असाल तर तुमच्यासाठी 32,438 जागा नसणार, तुमच्यासाठी 32,438 जागा असणार नाही. म्हणजे याच्यानुसार तुमचा कट ऑफ लागणार नाही, तर तुमचा कट ऑफ लागणार 4,672 नुसार लागणार. म्हणजे तुम्ही जर एखाद्या झोन मध्ये फॉर्म भरल्या तर तुमच्यासाठी एकूण जागा त्या झोन मध्ये असलेल्या जागाच असणार आहेत, एवढी माहिती असणे आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणून झोन नुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. ठीक आहे, कोणत्या झोन मध्ये किती जागा आहेत त्या माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर मागच्या वेळेस कोणत्या झोनचा कट ऑफ किती होता ते तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. म्हणजे ह्या संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, तर बघा, आपण झोन नुसार आता कोणत्या झोन मध्ये किती जागा आहेत हे पाहूया. ठीक आहे, म्हणजे 32,438 जागा होत्या, त्या जागा कशा डिवाइड केलेल्या आहेत ते आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. बघा, मुंबई झोनला किती जागा आहे तर 4,672 जागा आहेत. किती? 4,672 जागा आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा जबलपूरला आहे 1,614 जागा आहेत. त्याच्यानंतर बघा हुबळीला किती आहेत तर 503 जागा आहेत, फक्त 503 जागा आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा जयपूरला 1,433 जागा आहेत, 1,433. त्यानंतर भुवनेश्वरला आहे 964 जागा आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा बिलासपूरला आहेत 1,336 जागा आहेत. त्यानंतर नवी दिल्ली, हे झोन आहेत सगळे. ठीक आहे, ह्या झोन प्रत्येक झोन मध्ये वेगवेगळ्या जागा असणार आहे. ठीक आहे, नवी दिल्लीला आहे 4,785 जागा आहेत. त्यानंतर बघा चेन्नईला 2,694 जागा आहेत. त्यानंतर गोरखपूरला आहेत 1,370, किती आहेत? 1,370 जागा आहेत. ठीक आहे, गोरखपूरला. त्यानंतर बघा गुवाहाटीला 2,048 जागा आहेत. त्यानंतर कोलकात्याला आहे 1,817 जागा आहेत. त्यानंतर मुंबई सेंट्रल झोन, मुंबईचा सेंट्रल झोन आहे, त्यासाठी 3,244 जागा. जर आपण मुंबईचा विचार केला तर टोटल जागा आपण ह्या 4,672 आणि ह्या 3,244 हे आपण म्हणू शकतो की मुंबईला एवढ्या साऱ्या जागा आहेत, 7,000 पेक्षा प्लस जागा आहेत. ठीक आहे, 7,000-7,500 जागा असणार आहेत. ठीक आहे, पण हे झोन दोन वेगवेगळे आहे. चला, त्यानंतर बघा हाजीपूरला किती जागा आहेत तर 1,257 जागा आहेत. त्यानंतर प्रयागराजला 2,020 जागा आहेत. त्यानंतर सिकंदराबादला 1,642 जागा आहेत आणि कोलकाता, बघा कोलकात्याचा आहे, याला आहे 1,044. आता कोलकात्यामध्ये पण दोन झोन दिसतील तुम्हाला, तर हा सेंट्रल ईस्टर्न रेल्वे आहे. ठीक आहे, चला नंतर तर हा नाही साऊथ ईस्टर्न रेल्वे आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा हा वेगळा झोन आहे, हा वेगळा झोन आहे. ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा झोन वाईज तुम्हाला पूर्णचे पूर्ण म्हणजे कोणत्या झोनला किती जागा आहेत हे तुम्हाला सांगितलेले आहेत आणि हे काळजीपूर्वक बघा. कारण मी आताच तुम्हाला सांगितलं आहे की जर तुम्ही एखाद्या झोन मध्ये फॉर्म भरल्या तर तुमच्यासाठी फक्त एकूण जागा त्या झोन मध्ये असलेल्याच राहणार आहेत. म्हणजे तुम्ही असं समजू शकत नाही की रेल्वेच्या जागा 32,438 आहेत म्हणजे तुम्हाला 32,438 जागा ह्या तुम्हाला मिळणार नाही, तर फक्त तुम्ही ज्या झोन मध्ये भरलेला आहे
त्या झोनच्या जागा तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून काळजीपूर्वक झोनमध्ये कोणत्या झोनमध्ये किती जागा आहेत त्या बघा आणि फॉर्म भरा. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या आधी तुम्हाला सविस्तर माहिती की कोणत्या झोनमध्ये किती कट ऑफ आहे ते पण तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपण कोणत्या झोनमध्ये मागच्या वर्षी 2019ला जो भरती निघाली होती त्याच्यामध्ये काय काय कट ऑफ होता तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. कॅटेगरी वाईज कोणत्या झोनमध्ये किती कट ऑफ लागलेला होता ते सांगणार आहोत. ठीक आहे. चला, तर हे झालं झोन वाईज जागा. ठीक आहे. 32,438 जागांची ह्या झोन वाईज पूर्ण डिवाइड केलेला आहे. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट मी सांगितली तुम्हाला की कागदपत्र खूप महत्वाचे आहेत. कारण कागदपत्र जर अपुरे असतील तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकते. ठीक आहे. म्हणून कागदपत्र खूप महत्वाचे आहेत. तर बघा कागदपत्र काय असणे आवश्यक आहे. तर कागदपत्राबद्दल माहिती सांगूया तुम्हाला. ठीक आहे. बघा, तर कागदपत्र काय असणार आहे बघा. महत्वाची गोष्ट, ह्या ज्या जागा आहेत ह्या जागा 10वीच्या बेसवर आहे. 10वी पास किंवा आयटीआय, 10वी पास किंवा आयटीआय. ठीक आहे. चला, 10वी पास किंवा आयटीआय दोनपैकी एक असलं तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्वाची गोष्ट ही जी जागा आहे ही 10वी पास साठी असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर फॉर्म भरताना जे 10वीची मार्कशीट आहे, महत्वाची गोष्ट 10वीची मार्कशीट किंवा जो प्रमाणपत्र आहे, डिप्लोमा आहे, त्याच्यावर जो आपला नाव असणार आहे त्या नावानुसार, त्या सर्टिफिकेट नुसार तुम्हाला काय भरायचं आहे, फॉर्म भरायचं आहे. ठीक आहे. महत्वाची गोष्ट म्हणून खूप महत्वाचा जर याच्यामध्ये कागदपत्र असेल तर तो 10वीची मार्कशीट आणि प्रमाणपत्र आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला इतर शैक्षणिक कागदपत्र म्हणजे तुम्ही 10वीपेक्षा जास्त जर शिक्षण घेतले असेल तरी पण तुम्हाला खूप आवश्यक नाही की तुम्ही ते डॉक्युमेंट्स जोडलेच पाहिजे किंवा त्याच्याबद्दल माहिती टाकलेच पाहिजे, खूप जरुरी नाही. पण तुम्हाला टाकायची जरी असेल त्याच्यामध्ये अजून शैक्षणिक माहिती टाकायची असेल समोरच्या दृष्टीने, ठीक आहे, तर तुम्हाला ते जे तुम्ही शैक्षणिक कागदपत्र म्हणजे जोडणार, त्याच्यामध्ये माहिती टाकणार ते तुम्हाला जोडावं लागेल. ठीक आहे. म्हणजे पण सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला असेल तर ते 10वीची मार्कशीट आहे. बाकीचे तुम्ही जोडले नाही जोडले तरी काही फरक पडणार नाही. आवश्यक आहे 10वीची मार्कशीट आणि प्रमाणपत्र. ठीक आहे. हे झालं, 2 डॉक्युमेंट झाले. आणि इतर जरी जोडले तुम्ही तर ते तुम्हाला जोडायचे. ठीक आहे. त्यानंतर आहे कास्ट प्रमाणपत्र खूप महत्वाचं आहे. आता कास्ट ह्या एक तर स्टेटची निघते आणि एक सेंट्रलची निघते, बरोबर. 2 प्रकारच्या कास्ट असतात. आता महत्वाची गोष्ट की हा जो आहे ही रेल्वेची जागा ही सेंट्रल मध्ये येते. तर तुम्हाला याच्यामध्ये सेंट्रलची कास्ट असणे आवश्यक आहे. सेंट्रलची कास्ट असणे आवश्यक आहे. तुम्ही जर तुमच्याकडे सेंट्रलची कास्ट नसेल तर तुमच्याकडे पुन्हा दिवस बाकी आहे. लवकरात लवकर सेंट्रलची कास्ट काढा आणि त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरा. ठीक आहे. तर बघा, त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल असणे आवश्यक आहे. नॉन क्रिमिनल असणे आवश्यक आहे, एनसीएल. ठीक आहे. तर ओबीसी कॅटेगरी किंवा ज्यांचे नॉन क्रिमिनल निघते. ठीक आहे. जसं तर जास्तीत जास्त जे आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या काही बऱ्याचशा कॅटेगरी आहेत त्यांना ओबीसी मध्ये, सेंट्रल मध्ये ओबीसी मध्ये गणल्या जाते. ठीक आहे. तर ज्यांची नॉन क्रिमिनल निघत असते त्या सर्वांना नॉन क्रिमिनल असणे आवश्यक आहे. ठीक आहे. एनसीएल असणे आवश्यक आहे. तर त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, कास्ट व्हॅलिडिटी. ही कास्ट व्हॅलिडिटी ही प्रत्येकाकडे नसतेच. 10वी पास वाल्यांकडे प्रत्येकाकडे नसतेच. पण जर असला तर चांगलीच गोष्ट आहे, नसलं तरी काही तेवढं काही हरकत नाही. म्हणजे हे एकदम इम्पॉर्टंट डॉक्युमेंट नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, वय अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याने महत्वाचं आहे आधार कार्ड. ठीक आहे. आधार कार्ड असणे आवश्यक आहे, प्रत्येकाकडे असेलच. ठीक आहे. आणि असेल अपडेट करा आधार कार्ड. त्यासोबत तुमचं लिंक असायला पाहिजे, मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समोर काही अडचणी होणार नाही. ठीक आहे. आणि पाच फोटो काढताना बघा, 5 फोटो काढताना खूप तुम्हाला काळजी घ्यायची आहे. 1 साइड पासपोर्ट असणे म्हणजे चुकीचं आहे. तो तुमचा कधी फॉर्म रिजेक्ट होऊ शकते. तुम्हाला जर 5 फोटो काढायचा आहे तर 5 फोटो एकदम सरळ काढा आणि एकदम व्यवस्थित काढा. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही असं वेगळेपणा असायला नको. ठीक आहे. कारण कधी 5 फोटोवरून सुद्धा, तुमच्या फोटोवरून सुद्धा फॉर्म रिजेक्ट केल्या जातात. 1 साइड म्हणजे की असं 1 साइड वगैरे म्हणजे काढू नका. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर बघा, महत्वाची गोष्ट आहे तुमची साईन क्लिअर असायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही साईन जे मारणार आहात ते साईन तुमची क्लिअर असायला पाहिजे, फोटो क्लिअर असायला पाहिजे. आणि हे सगळे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगितले आहेत हे डॉक्युमेंट्स जे महत्वाचे आहेत ते तुमचे डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स नसतील याच्यापैकी काही, तर तुमच्याकडे 10वीची मार्कशीट तर असेलच. ठीक आहे. त्यानंतर शैक्षणिक कागदपत्र मी तुम्हाला सांगितलं आहे. कास्ट व्हॅलिडिटी महत्वाचं आहे. कास्ट जर तुमच्याकडे नसेल, सेंट्रलची कास्ट नसेल तर आता बनवून घ्या. तुमच्याकडे पुन्हा वेळ आहे आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरा. ठीक आहे. संपूर्ण माहिती याची आधी खात्रीपूर्वक ऐकून घ्या, पाहून घ्या, माहिती काढा आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरा. थोडेसे दिवस, 1-2 दिवस पुन्हा जर लेट झाले तरी काही फरक पडणार नाही. 22 तारखेपर्यंत तुम्हाला डेट आहे. ठीक आहे. एकदम घाई गडबडीमध्ये
जर तुम्ही फॉर्म भरले, काहीच माहिती न घेता, एकदम परिपूर्ण माहिती न घेता फॉर्म भरले, तुम्हाला सामोरं जाऊन खूप अडचण होणार आहे. ठीक आहे. आणि झोन निवडताना तुम्हाला काळजीपूर्वक झोन निवडायचा आहे. मी पुन्हा पुन्हा सांगून राहिलो की तुम्हाला 32,438 जागा असतील तरी पण तुम्ही जर एखाद्या झोनमध्ये फॉर्म भरले तर त्या झोनमध्ये जेवढ्या जागा असणार त्याच तुमच्यासाठी एकूण जागा असणार आहेत. हे काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला झोनमध्ये किती जागा असणार, कोणत्या झोनमध्ये किती जागा आहेत त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. आणि त्याच्यानंतर काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याच्याबद्दल पण माहिती सांगितलेली आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मागच्या वेळेस कोणत्या झोनचा कॅटेगरी वाईज काय काय कटअप होता हे सांगणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. चला तर भेटूया अशीच नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चला भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये.